दयानंद कला महाविद्यालय लातूरच्या इतिहास विभागाच्या वतीने आज दिनांक 16/10/2021 रोजी विस्तार व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे। आजच्या व्याख्यानाचा विषय इतिहास विषयातील करिअरच्या संधी आणि या विषयावर व्याख्यान देण्यासाठी लाभलेले आहेत आपल्याला व्याख्याते डॉक्टर सदानंद दंदे सर, अध्यक्ष इतिहास विषय अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि इतिहास विभाग प्रमुख महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर यांचे स्वागत करण्यासाठी मी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर पारवे सर यांना विनंती करते। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर सदानंद दंदे सरांचं स्वागत पारवे सर करतील। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पारवे सर यांनी करावे अशी विनंती त्यांना करण्यात येईल। दयानंद कला महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित आजच्या विस्तार व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड सर, आज विस्तार व्याख्यानासाठी उपस्थित असलेले व्याख्याते आणि इतिहास अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे अध्यक्ष आणि बसवेश्वर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर सदाशिव दंदे सर, महाविद्यालयातील प्राध्यापिका बनसोडे मॅडम, दरवर्षी इतिहास विभागाच्या वतीनं अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त दरवर्षी असे व्याख्यान इतिहास अभ्यास सहली आयोजित केल्या जातात। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सरांचाही तसा आग्रह असतो आणि गेल्या कित्येक वर्षापासून दरवर्षी नियमितपणे विस्तार व्याख्यान सहली हे आयोजित केल्या जातात। आज दिनांक 16/10/2021 रोजी इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर हे विस्तारित व्याख्यान आयोजित केले आहे। इतिहास विषय हा तसा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या व्यतिरिक्त इतरही अनेक संधी उपलब्ध आहेत। टुरिझमच्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत। त्यामुळं इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांना इतिहास विषय घेऊन ज्यांनी आपला अभ्यासक्रम डिग्री पूर्ण केली अशा विद्यार्थ्यांना नैराश्य न येतात इतिहास विषयामध्ये कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नवीन संधी उपलब्ध आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावीत या उद्देशानं आज इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर विस्तार व्याख्यान आयोजित केले आहेत। या व्याख्यानासाठी आलेले व्याख्याते दंदे सर यांचं पुन्हा मी एकदा स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी माननीय प्राचार्य आपलं मनोगत व्यक्त करतील। इतिहास विभागाच्या वतीने आयोजित इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मित्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे डॉक्टर दंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत।
त्यांचं मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीनं आज या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आघाडीवर असणारा विभाग म्हणजे इतिहास विभाग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेला हा विभाग, या विभागानं आज इतिहास विषयामध्ये ज्या करिअरच्या संधी आहेत, या संधीच्या संदर्भामध्ये डॉक्टर दंदे सरांचं अभ्यासपूर्ण व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यामुळं मी इतिहास विभागाचे प्राचार्य या नात्यानं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. विभाग प्रमुख डॉक्टर रमेश पारवे सर आणि कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या इतिहास विषयातील प्राध्यापिका अंजली बनसोडे मॅडम यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण सर्वजण जे इतिहास विषयाचे अभ्यासक आहात, आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन दंदे सरांचं अभ्यासपूर्ण भाषण, मार्गदर्शन ऐकत आहात. आपल्या सर्वांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर इतिहास विषयातील करिअरच्या संधी हे तुम्हाला सांगणं हे मला तितकंसं योग्य वाटत नाही. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचं मत विचारामध्ये घेतलं किंवा त्यांचा अभ्यासक्रम विचारामध्ये घेतला तर आपल्याला असं लक्षामध्ये येईल की MPSC असेल, UPSC असेल किंवा तत्सम अन्य स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणारे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा अन्य शाखेमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी असतील, हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी जर कुठल्या विषयाची निवड करत असतील तर या निवडीमध्ये सर्वात वरचं स्थान हे इतिहास विषयाला आहे. आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये इतिहास हा विषय अग्रक्रमाने शिकवला जातो. पदवी अभ्यासक्रमामध्ये देखील इतिहास हा विषय अग्रक्रमाने शिकवला जातो. आणि माझा एकंदरीत अनुभव असा आहे की महाविद्यालयामध्ये जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस सगळ्यात अगोदर बंद होणारा विषय म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र आहे. त्यामध्ये इतिहास अग्रेसर आहे. असं असताना देखील आज आपल्याला महाविद्यालयाच्या वतीनं इतिहास विषयामधल्या करिअरच्या संधीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन दंदे सरांचं ठेवावं लागलेलं आहे. त्याचा नक्की फायदा आपल्याला होणार आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग या शाखेमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय निवडतात आणि अवघ्या काही महिन्यामध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण करून ते स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात. आपण 11वीपासनं ते पदवी संपादन करेपर्यंत इतिहास हा विषय अभ्यासतो, पण आपण मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये यशस्वी होत नाही. त्याचं गुपित काय आहे, असं का होतं, याचंही आत्मपरीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, तर इतिहास या विषयामध्ये आपण अधिक रस देऊन, आपण अधिक लक्ष घालून अभ्यास करावा आणि आपलं जे भवितव्य आहे ते भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल करावा, अशा प्रकारची अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. दंदे सरांचं मार्गदर्शन हे अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. या मार्गदर्शनाचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याबरोबर अन्य महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचे जे अभ्यासक आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. आणि आपण हे मार्गदर्शन, हे व्याख्यान काळजीपूर्वक ऐकावं आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा प्रकारची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा दंदे सरांचं दयानंद कला महाविद्यालयामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद.
आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते डॉक्टर सदानंद दंदे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना आपलं सखोल मार्गदर्शन करावं. दयानंद कला महाविद्यालय लातूर इतिहास विभागाद्वारा इतिहास विषयातील करिअरच्या संधी या विषयावर आयोजित विस्तार व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य आदरणीय डॉक्टर गायकवाड सर, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय पारवे सर आणि इतिहास विभागातील प्राध्यापिका बनसोडे मॅडम आणि उपस्थित सर्व इतिहासप्रेमी विद्यार्थी मित्र हो, इतिहास विषयातील करिअरच्या संधी की या विषयावर मी आपल्याशी हितगुज करणार आहे. पण तत्पूर्वी की इतिहास म्हणजे काय, इतिहासाची व्याख्या, इतिहासाचं स्वरूप, इतिहास कसा असला पाहिजे की याविषयी अगदी संक्षिप्तपणे मी माझं मत व्यक्त करणार आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळणार आहोत की भूतकाळातल्या ज्या काही घडामोडी असतात की हा वर्तमान काळाचा इतिहास असतो आणि वर्तमान काळातल्या ज्या काही घडामोडी असतात त्या भविष्यकाळाचा इतिहास असतो. त्या अनुषंगानं भूतकाळ आणि वर्तमान काळ याच्यामध्ये कधी न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. तर या दृष्टीनं की इतिहास जो आहे तो मानवाचा आदर्श शिक्षक आहे की ढोबळमानाने आपण पाहतो की इतिहासाची जी व्याख्या आहे की थोर व्यक्तींचं चरित्र म्हणजे इतिहास, की आपण बघतो की चरित्र आणि आत्मचरित्रातून सुद्धा चारित्र्य घडतं आणि एक चांगल्या पद्धतीची करिअरला दिशा मिळते. की त्यामुळं की इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी नाही तर सर्व विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की अध्ययन करत असताना की चरित्र आणि आत्मचरित्र ही वाचलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला की योग्य दिशा ही दीपस्तंभाप्रमाणे मिळते. त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर पुढच्याला ठेच लागता मागचा शाणा की ही एक इतिहासाची व्याख्या आहे. पण मला वाटतं की ही इतिहासाची व्याख्या जी आहे ती कुठल्याही पुस्तकामध्ये आपल्याला सापडणार नाही, ती मस्तकामध्येच सापडते आणि ती मस्तकामध्येच मला असं वाटतं की असली पाहिजे. तर इतिहास हा कसा असला पाहिजे, तर इतिहास हा वस्तुनिष्ठ इतिहास असला पाहिजे. म्हणजे वस्तुनिष्ठता ही इतिहासामध्ये असली पाहिजे की इतिहासामध्ये कुठल्याही प्रकारे पूर्वग्रह दूषितपणा नसला पाहिजे. इतिहासामध्ये व्यक्तिनिष्ठता नसली पाहिजे की इतिहास जर व्यक्तिनिष्ठ राहिला तर तो वस्तुनिष्ठ बनू शकत नाही. की त्यामुळं की अशा पद्धतीनं इतिहासाचं अध्ययन आणि अध्यापन केलं पाहिजे आणि इतिहासाचं लेखन केलं पाहिजे तर तो खरा इतिहास ठरतो. नाही तर इतिहासाबद्दल की अनेक गैरसमज आहेत की इतिहासामुळं व्यक्तिमत्व विकास होतो का, इतिहास म्हणजे मेल्याने मुर्दे उकडणे, की अशाबद्दलची विद्यार्थी आणि पालकामध्ये की अनेक गैरसमज आहेत. मला असं वाटतं की त्याच्या अगदी तपशिलामध्ये न जाता, त्याच्या खुलामध्ये न जाता की आपण की आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की इतिहास विषयातील करिअरच्या संधी. तसं पाहायला गेलं तर मानवीय विद्याशाखेतील जी काही सर्व विषय आहेत ते सर्वच विषय हे महत्त्वाचे आहेत. पण त्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर इतिहास विषय मला असं वाटतं करिअरच्या अनुषंगानं अधिक महत्त्वाचा आहे. की त्याचं कारण म्हणजे की इतिहास हा शालेय स्तरावरील विषय आहे आणि त्याचबरोबर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये एक जो काही सामान्य ज्ञानाचा प्रश्न असतो, जनरल नॉलेजचा जो प्रश्न असतो, त्या जनरल नॉलेजमध्ये सुद्धा इतिहासाचा अंतर्भाव आहे आणि त्याचबरोबर मुख्य पेपरमध्ये सुद्धा इतिहासाचा अंतर्भाव आहे. तर या दोन अनुषंगानं की इतिहासाचं करिअरच्या अनुषंगानं महत्त्व आहे. तर त्या दृष्टीनं की आजचा जो विषय आहे की इतिहासातील करिअरच्या संधी की या विषयावर की दोन भागामध्ये मी आपल्याशी चर्चा करणार आहे, मी आपल्याशी हितगुज करणार आहे. तर पहिला भाग जो आहे तर पहिल्या भागामध्ये ज्या काही आपल्याला या विषयामध्ये की पारंपरिक संधी आहेत करिअरच्या की त्या पारंपरिकमध्ये की पहिला भाग जो येतो की यामध्ये आपण जर BA आणि B.Ed म्हणजे BAला इतिहास ऐच्छिक विषय घेतला आणि B.Edला इतिहास ऐच्छिक विषय घेतला तर आपल्याला एक प्राथमिक शिक्षक देखील होता येतं आणि माध्यमिक शिक्षक देखील होता येतं.
की मला असं वाटतं की आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे, पण ही संधी जी आहे ती पारंपरिक आहे की सर्वजण बहुतांश प्रमाणात याच मार्गाचा अवलंब करतात. त्यापुढं आपण पाहतो की दुसरी संधी जी आहे ती MA BEdची आहे. जर समजा आपण MA BEd केलं तर आपल्याला आणखी एक ट्रॅकवर आपल्याला मार्गक्रमण करता येतं, आणखी एक संधी आपल्याला मिळते. ते म्हणजे आपण पाहतो की BA BEd च्या मार्गावर की आपल्याला प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि जर तुम्ही त्यामध्ये जर MA इतिहास केलात तर तुम्हाला की त्यापुढं की ज्युनियर लेक्चररसुद्धा होता येतं. म्हणजे या 3 संधी आहेत की हा काळ असा आहे की एका ट्रॅकवर, एका मार्गावर चालण्याचा नाही आहे, की एका मार्गावर चालताना तुम्ही छंद म्हणून, हॉबी म्हणून दुसराही मार्ग निवडला पाहिजे आणि त्या मार्गावर आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. मला असं वाटतं या बदलत्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर तुम्ही 2-2 ट्रॅकवर जर चाललात आणि एक छंद म्हणून जोपासलात तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक करिअरच्या संधी मिळू शकतात. कधी छंद आपला उपजीविकेचं साधन बनेल की हे सांगता येत नाही. तर त्या दृष्टीनं आपण पाहिलं की BEd आणि MA BEd की या 2 पारंपरिक संधी आहेत आणि या पारंपरिक संधीवरच, या पारंपरिक करिअरच्या संधीवरच की बहुतांश विद्यार्थी मार्गक्रमण करत असताना आपल्याला दिसतात. पण यापुढं आणखी एक संधी आपल्याला आहे. जर आपण MA केलं की बहुतांश प्रमाणात आपल्या मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये, विदर्भामध्ये MA करण्याची परंपरा थोडीशी कमी आहे. कारण या मार्गाचा जर आपण अवलंब केला तर मला असं वाटतं की आपल्याला जे प्रायव्हेट BEd कॉलेज आहेत आणि गव्हर्मेंट BEd कॉलेज आहेत इथंसुद्धा एक प्राध्यापक म्हणून आपल्याला संधी मिळू शकते. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की खरोखर की आपल्याला या मार्गावर मार्गक्रमण केलं तर गव्हर्मेंटचा जॉब मिळेल का, पूर्णवेळ नोकरी मिळेल का, की अशा पद्धतीच्या अनेक साशंकता विद्यार्थ्यांच्या मनात आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा विचार करू नये. तर विद्यार्थ्यांनी आपलं मार्गक्रमण जे आहे, आपलं अध्ययन जे आहे ते करत राहणे, ट्रॅकवर चालत राहणे आणि यश जे आहे ते ऑटोमॅटिक आपल्याला काय होईल की मिळत चालेल. तर जर आपण MA या मार्गावर मार्गक्रमण केलं तर मला असं वाटतं तर आपल्याला गव्हर्मेंट BEd कॉलेजमध्ये सुद्धा जॉब मिळू शकतो. मित्रहो, यापुढं आणखी मला असं आवर्जून नमूद करावं असं वाटतं जे की आपल्या भागातील विद्यार्थ्यांना माहीत असेल, माहीत नाही असं मी सांगू शकत नाही. पण एक आहे की जर आपण गव्हर्मेंट कॉलेजला BEdच्या प्राध्यापक म्हणून लागलो तर संभाव्य काळामध्ये तुम्हाला सिनियरिटीनुसार जॉईंट डायरेक्टरसुद्धा होता येतं. म्हणजे जॉईंट डायरेक्टरचीसुद्धा तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तर याही मार्गाचा मला असं वाटतं आपण विचार करावा. मित्रहो, की मी तुम्हाला 3 मार्ग सांगितलेले आहेत. एक पहिला मार्ग मी सांगितलेला होता की BA BEdचा, MA BEdचा आणि तिसरा मार्ग तुम्हाला सांगितला मी MA MEdचा. की आता प्रदीर्घ कालावधीचे हे कोर्स आहेत. तर हे झाले परंपरागत कोर्स. आता यानंतर काही नवीन कोर्स आहेत की त्यामधले काही कोर्स जे आहेत त्या करिअरच्या ज्या काही संधी आहेत त्यापैकी तुम्हाला काही माहीत आहेत आणि तुम्हाला काही माहीत नाही. कारण महाविद्यालयात शिकत असताना, महाविद्यालयामध्ये BAला शिकत असताना की विद्यार्थ्यांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेतला पाहिजे. काळाप्रमाणे आपल्याला अपडेट राहिलं पाहिजे, नाहीतर आपल्याला काळ माफ करणार नाही. तर त्या अगोदरच आपण अपडेट होऊन काळावर मात केली पाहिजे. तर त्या अनुषंगानं मी आपल्याला एक 4था मार्ग सांगणार आहे. एक 4थी करिअरची संधी आपल्याला मी सांगणार आहे आणि ती म्हणजे की आपण जर MA नेटसेट PhD याही मार्गाचा अवलंब करावा. तर आता MA PhD, तर आता PhD जी आहे ती नेहमी करता नेटसेटला ऑर झालेली आहे. तर मग PhDच्या मार्गावर आपण मार्गक्रमण कसं करायचं की हे जी काही संशोधनाशी निगडीत असलेलं डिग्री जी आहे, एक संशोधन आपण पूर्ण कसं करायचं, तर त्या दृष्टीनं आपल्याला सुरुवातीला MA झाल्यानंतर की MAला आपल्याला B+ होणं गरजेचं आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळात B+ वरून ही 8 फर्स्ट क्लासवर सुद्धा जाण्याची गरज म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. कारण B+ आजकाल सर्वांनाच मिळत आहे.
आणि त्या दृष्टीनं जर आपल्याला 55% आणि त्याहीपेक्षा जास्त जर मार्क मिळाले तर तुम्ही पेट परीक्षा देऊ शकता. मग पेट म्हणजे PhD इलिजिबिलिटी टेस्ट. म्हणजे कोणताही विद्यार्थी की MA झाल्यानंतर की सर्व विषयामध्ये, मग MA इतिहास असेल, MA सोशिओलॉजी असेल, MA पॉलिटिकल सायन्स असेल, MA फिलॉसॉफी असेल, आता अन्य कुठल्याही विषयामध्ये की तुम्ही संशोधन करू शकता. मग पेट परीक्षा दिल्यानंतर की जर समजा त्या पेट परीक्षेच्या याच्यामध्ये रँक तुमचा चांगला आला तर तुम्ही पेट परीक्षामध्ये उत्तीर्ण होऊ शकता आणि मग तुम्हाला PhD करण्याची संधी मिळते. आणि मग PhDमध्ये तुम्हाला एखादा विषय निवडावा लागतो आणि त्या अगोदर तुम्हाला कोर्सवर्क परीक्षा पास व्हावी लागते आणि मग नंतर तुम्हाला सिनॉप्सिस जो आहे तो रिसर्च सेंटर आणि विद्यापीठामध्ये सबमिट करावा लागतो आणि तुम्ही सबमिट केलेला जो काही विषय आहे की त्याला मान्यता मिळते आणि मग तुम्हाला 3.5 ते 4 वर्षामध्ये की PhD ही पूर्ण करता येते. पण एक आहे मित्र हो की हा प्रदीर्घ कालावधीचा कोर्स आहे आणि त्यामुळं की थोडंसं या मार्गावर मार्गक्रमण करत असताना थोडंसं संयम आवश्यक आहे, पेशन्स आवश्यक आहे की जीवनामध्ये कधीही पेशन्स आणि संयम फार आवश्यक आहे. पण आजकालच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की शॉर्टकटच्या मार्गानं कधीही यश दीर्घकाळ चांगल्या पद्धतीचं मिळू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट हा उपयोगी ठरू शकत नाही. आणि त्यामुळं की कुठल्याही मार्गावर आपण मार्गक्रमण करत असताना की एकदम शांतपणे की आपण अभ्यासूपणे आणि हार्डवर्कबरोबर स्मार्ट वर्क करून जर आपण मार्गक्रमण जर केलं तर मला असं वाटतं यश हे आपल्याला हमखास मिळू शकतं. फक्त एवढंच आहे की कुठल्यावर ट्रॅकवर मार्गक्रमण करत असताना की आपण मनामध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूनगंड आणि नैराश्य नाही ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं जर चांगल्या पद्धतीची आपण इच्छाशक्ती जर ठेवली तर आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर याही मार्गावर काय केलं पाहिजे की आपण मार्गक्रमण केलं पाहिजे की आता PhD बरोबर नेट आणि सेट आहे की याद्वारे तुम्हाला सिनियर लेक्चरर होता येतं की आता नेटमध्ये नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा आहे आणि जर तुम्ही MA झालात आणि एम एमध्ये सेकंड इयरला तुम्ही गेलात, 3rd सेमिस्टर तुमचं झालं आणि 4th सेमिस्टरला तुम्ही आहात तर 4th सेमिस्टरला अपियर असताना देखील की तुम्ही पेटचीही परीक्षा देऊ शकता आणि त्याचबरोबर नेटचीही परीक्षा देऊ शकता आणि सेटचीही परीक्षा देऊ शकता. आता नेट आणि सेटमध्ये फरक काय आहे तर नेट जी आहे ही नॅशनल लेवलवरची परीक्षा आहे, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट. जर ही परीक्षा जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला भारतामधील कुठल्याही महाविद्यालयामध्ये की एक वरिष्ठ प्राध्यापक म्हणून तुमची नियुक्ती होऊ शकते, तुम्हाला संधी मिळू शकते. एवढा फरक आहे की नेटमध्ये लँग्वेज जी आहे ती हिंदी आणि इंग्रजी आहे आणि या भाषेमधून या नेटचे पेपर असतात. तर दुसरं जे आहे की सेट आणि ही प्रादेशिक पातळीवरची परीक्षा आहे की सेट म्हणजे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट की यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमधून पेपर द्यावे लागतात आणि हे दोन्ही पेपर जे आहेत ते MCQ पद्धतीनं देण्याची सोय मला वाटतं येणाऱ्या काळात म्हणजे आता झालेली आहे आणि मल्टी चॉईस क्वेश्चन्स वस्तुनिष्ठ पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहेत हे दोन्ही पेपर द्यायचे आहेत की यामध्ये पहिला पेपर जो आहे तो जनरल नॉलेजचा पेपर आहे आणि म्हणून मी म्हणतो किंवा इतिहासामध्ये करिअरच्या संधी अधिक आहेत. जर कुठल्याही विद्यार्थ्याला जर पहिला पेपर द्यायचा असेल तर त्याला जनरल नॉलेजचा म्हणून इतिहासाचा काही भाग अभ्यासावा लागतोच आणि त्यामुळं जर इतिहासाच्या विद्यार्थ्याला जनरल नॉलेजचा पेपर जो आहे सामान्य ज्ञानाचा पेपर जो आहे तो अधिक सोपा जातो आणि या पहिल्या पेपरमध्ये जनरल नॉलेजबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा काही प्रश्न येतात आणि त्यानंतर यामध्ये जो दुसरा भाग आहे तो आपल्या विषयाचा आहे. म्हणजे आपला MA इतिहास आहे तर इतिहासाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सेकंड आणि थर्ड पेपर जी आहे ते पूर्णपणे विषयावर आधारलेले प्रश्न असतात की मला असं वाटतं की या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण समजून घेण्याची गरज आहे. कारण याच्यावर मी अधिक तपशीलवारपणे बोलणार नाही कारण हा एक स्वतंत्र एक विस्तार व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. कारण नेटसेट परीक्षेचं स्वरूप हे काळानुरूप काय झालेलं आहे की हे बदलत गेलेलं आहे आणि त्यामुळं की त्यावर एक स्वतंत्र पद्धतीनं की आपल्याला बोलता येईल. तर या परीक्षेची तयारी आपण कशी करायची की यावर एक मी अगदी 2 मिनिटामध्ये
तुमच्याशी मी चर्चा करणार आहे. तर या नेट सेटची तयारी करत असताना की मला वाटतं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजेत. आणि जर या बेसिक कन्सेप्ट, बेसिक संकल्पना, मूळ संकल्पना जर आपल्याला क्लिअर करायच्या असतील तर त्यासाठी मला असं वाटतं की इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी 5वी ते 12वी जर बोर्डाचे पुस्तकं विकत घेऊन जर ते नेहमी करता आपल्याबरोबर ठेवून जर चांगल्या पद्धतीनं जर त्याचं वाचन केलं, मनन केलं, तर मला असं वाटतं तर ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या मराठीमधून तुम्हाला समजून घ्यायला अगदी सोपं जाईल आणि मग तुम्ही चांगल्या पद्धतीनं सेटची परीक्षा देऊ शकाल. जर तुम्हाला नेटची परीक्षा द्यायची असेल, राष्ट्रीय पातळीवरची जर परीक्षा द्यायची असेल, तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर यासाठी NCERTची जी पुस्तकं आहेत, NCERTची जी अभ्यासक्रमाची जी इतिहासाची पुस्तकं आहेत 5वी ते 12वी, जर मला वाटतं की हे पुस्तकं जर तुम्ही खरेदी करून स्वतःजवळ बाळगून चांगल्या पद्धतीनं त्याचं अध्ययन जर केलात, त्याचं चिंतन मनन जर केलात आणि ज्या काही मुख्य कन्सेप्ट आहेत, मुख्य संकल्पना आहे, जर त्याला हायलाईट केलात आणि हायलाईट केलेल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत जर ते चांगल्या पद्धतीनं आपल्या एखाद्या वहीवर उतरवलात आणि त्याचं रिव्हिजन जर केलात तर मला असं वाटतं नेट परीक्षासुद्धा तुम्हाला सोपी जाऊ शकते. तर यापुढं आणखी सपोर्टिंग म्हणून जर याबरोबरच जर तुम्ही उपकार प्रकाशनचे प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिकचे ही जी काही 3 संच आहेत, या 3 संचाचा जर अवलंब केलात तर आणखी तुम्हाला नेट आणि सेटची परीक्षा आणखी सोपी जाऊ शकते. जर यापुढं आपण बघतो की हिंदी भाषेची बऱ्याच जणांना अडचण येते आणि त्यामुळं जर हिंदीचेच पुस्तकं आपण VD महाजनची जी 3 खंड आहेत प्राचीन ते आधुनिक, जर ती 3 खंड चांगल्या पद्धतीनं जर मला असं वाटतं की त्याचं आपण वाचन केलं तर निश्चितच नेटची परीक्षा अगदी सुलभ जाण्याच्या दृष्टीनं तुम्हाला उपयोग होईल. यापुढं मध्ययुगीन भारतासाठी इरफान हबीबचे जी काही अनेक खंड आहेत मध्ययुगीन भारताचे, तेही खंड जर तुम्ही वाचन केलात तर मला असं वाटतं नेटची परीक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सोडवता येईल, त्याची उकल चांगल्या पद्धतीने करता येईल. की विशेषतः मॉडर्न इंडियामध्ये रम लोहारचं पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे अत्यंत दर्जेदार की असा हा ग्रंथ आहे. कारण या ग्रंथाचा जर तुम्ही वापर केलात तर आणखी तुम्हाला ही नेट सेट परीक्षा देणं सोपं जाईल. मग याचबरोबर विविध ग्रंथ आहेत, त्या सर्व ग्रंथाचा मी इथं उल्लेख करणार नाही. जी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत की त्याचा उल्लेख मी केलेला आहे. आता गजानन भिडेंचं प्राचीन भारताचं जे पुस्तक आहे त्याही पुस्तकाचा आपण अवलंब करावा. त्यानंतर रा कुलकर्णीचं प्राचीन भारताचं पुस्तक आहे. मध्ययुगीन भारताचं वसंत देशपांडे यांचं ग्रंथ आहे, त्याही ग्रंथाचा आपण वापर करावा. आणि जर या विविध ग्रंथाचा जर आपण वापर केला, अवलंब केला तर मला असं वाटतं नेट आणि सेटची परीक्षा की आपल्याला चांगल्या पद्धतीची जाऊ शकेल, सुलभ जाऊ शकेल. एवढंच आहे की त्यासाठी आपल्याला सातत्याची गरज आहे. सातत्यपूर्ण जर अभ्यास केला तर आपल्याला ही परीक्षा सुलभ जाऊ शकते. मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी की अभ्यासाला, अध्ययनाला जर भूक समजली आणि भूक समजून जर अध्ययन केलं तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं यश तुम्हाला मिळेल. यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. कारण आपण पाहतो की भूक लागली की आपण काय होतो, सकाळी भूक लागली की आपण अस्वस्थ होतो, दुपारी भूक लागली की आपण अस्वस्थ होतो, संध्याकाळी भूक लागली की आपण अस्वस्थ होतो. आपल्याला 3 टाईम जेवणाची जशी आवश्यकता आहे तसं मला असं वाटतं की आपल्याला 3 टाईम अभ्यासाची देखील आवश्यकता आहे. कारण अभ्यासाला देखील आपण भूक मानली पाहिजे, कारण ही आपली बौद्धिक भूक आहे आणि या बौद्धिक भूकेची पूर्तता जर आपण अध्ययनातून केली तर मला असं वाटतं जी काही विविध करिअरचे जे मार्ग आहेत, विविध स्पर्धा परीक्षेचे जे मार्ग आहेत ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं सुलभ जाऊ शकतात. तर यापुढं जी काही आणखी एक करिअरची संधी आहे आणि ती म्हणजे MA आर्किओलॉजी, ज्याला आपण म्हणतो पुरातत्वशास्त्र. तर मराठवाड्यातले जे विद्यार्थी आपले आहेत की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड मोठ्या प्रमाणात आहे. मला असं वाटतं हा न्यूनगंड आणि स्वतःला कमी लेखण्याचं प्रमाण हे आपण कमी केलं पाहिजे. कारण आता नेटच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून की सर्व दुनिया जी आहे ते आपल्या मुठ्ठीमध्ये आहे, करलो दुनिया मुठ्ठी में. तर जर हे नवीन कोर्स आहेत, जर तुम्ही नेटवर जर सर्च केलात तर तुम्हाला अनेक कोर्सविषयीची चांगल्या पद्धतीनं तपशीलवारपणे माहिती मिळू शकते. पण त्याच्यासाठी की आपण
त्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. मला वाटतं तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर जर आपण केला तर तंत्रज्ञान जे आहे ते आपल्याला यशाप्रत नेण्यास एकदम चांगल्या पद्धतीनं मदत करू शकतं. तर मित्रहो, मी एम एच्या बाबतीत तुम्हाला मी सांगत होतो की एम ए कोणतं करावं. आता एम ए आर्किओलॉजी जी आहे की एम ए आर्किओलॉजी ज्याला आपण म्हणतो पुरातत्वशास्त्र, जर आपण लातूर जिल्हा आणि परिसरामध्ये जर बघितलं, आपल्या विद्यापीठामध्ये जर बघितलं तर आपल्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये पुरातत्वशास्त्र हा विषय शिकवला जात नाही. म्हणजे एम एची डिग्री नाही आहे. जर आपण सोलापूर विद्यापीठामध्ये गेलात तर सोलापूर विद्यापीठामध्ये एम ए आर्किओलॉजी, स्वतंत्र एम ए आर्किओलॉजी आहे. म्हणजे पुरातत्वशास्त्र हा PG डिग्रीच्या माध्यमातून शिकवला जातो. जर आपण याची डिग्री जर संपादन केली तर आपल्याला ही नवीन संधी आहे की याविषयी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणखी माहिती नाही आहे. जर या डिग्रीचा मला असं वाटतं जर अवलंब आपण केला, या डिग्री जर आपण मिळवली तर आपल्याला जी काही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी काही वेगवेगळे म्युझियम आहेत आणि वेगवेगळे संशोधन करणाऱ्या ज्या काही रिसर्च सेंटर आहेत, संस्था आहेत की त्या संस्थेमध्ये एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं एक रिसर्चर म्हणून एक संधी आपल्याला मिळू शकते, नोकरी मिळू शकते. जर उदाहरण स्वरूपात जर आपल्याला सांगायचं झालं की आपल्या तेर येथे जी काही कैलासवासी रामलिंगाप्पा लांबतुरे जी काही वस्तू संग्रहालय आहे तिथं तुम्हाला संधी मिळू शकते. याचबरोबर आपण पुणे येथे डेक्कन रिसर्च सेंटर आहे, लखनौ येथे रिसर्च सेंटर आहे, हैदराबाद येथे रिसर्च सेंटर आहे की इथं आपल्याला एक संशोधक म्हणून की आपल्याला जाता येतं. बऱ्याच वेळी आपल्याला असं वाटतं की सामाजिक शास्त्रातले विषय जे आहेत ते विज्ञानाप्रमाणे नाही आहेत, पण की पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणं आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करणं म्हणजे एक विज्ञानाचाच अवलंब आहे. की आपण पाहतो की एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं आणि डॉक्टर पोस्टमॉर्टम केल्यानंतर की सांगतो की हा व्यक्ती जो आहे की एवढ्या वाजून एवढ्या मिनिटाला त्याने जीव सोडलेला आहे. हे एक तंत्र आहे, एक वैद्यकीय तंत्र आहे. आणि जर समजा उत्खनन झालेलं आहे, आता आपल्या मांजरा खोऱ्यामध्ये उत्खनन झालेलं आहे आणि या मांजरा खोऱ्यामध्ये पुणे येथील की डॉक्टर विजय साठे यांनी उत्खनन केलेलं आहे आणि विजय साठे यांनी उत्खनन केल्यानंतर त्यांना तिथं वाघाचे जबडे सापडलेले आहेत की हरणाचे सापळे सापडलेले आहेत, जे पानगेंडे आहेत त्याचे सापळे सापडलेले आहेत आणि त्या सापळ्यावर, त्या अवशेषावर, त्या जीवावशेषावर त्यांनी काय केलेलं आहे, डेक्कन रिसर्च सेंटरमध्ये, लखनौच्या रिसर्च सेंटरमध्ये प्रक्रिया केलेली आहे. आता ही प्रक्रिया कशी केली की त्यामध्ये त्यांनी कार्बन 14ची प्रक्रिया केलेली आहे आणि त्या हाडावर कार्बन 14ची प्रक्रिया केल्यानंतर ते लक्षात आलं की हे हाड जे आहे, हे जीवाश्म जे आहे ते एवढ्या हजार वर्षापूर्वीचे आहे. म्हणजे हे सुद्धा मला असं वाटतं एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक करिअरचा मार्ग आहे की यावर सुद्धा मला असं वाटतं की इतिहास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचार करावा की निश्चितच की हा नवीन मार्ग एक चांगल्या पद्धतीचा आपलं करिअर घडवू शकतं असं मला वाटतं. पण याकडं जर विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो कमी आहे. मला असं वाटतं मराठवाड्यातील, आपल्या लातूर परिसरातील की विद्यार्थ्यांचा या मार्गावर कल वाढला पाहिजे. याविषयी आणखी जर तपशीलवारपणे जर आपल्याला मार्गदर्शन म्हणजे मिळवायचं असेल तर डेक्कन रिसर्च सेंटरमध्ये जे कुलपती आहेत डॉक्टर ग. ब. देगलूरकर की हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात. की सोलापूर विद्यापीठामध्ये डॉक्टर माया पाटील आहेत की ज्यांनी तेरमध्ये अनेकदा उत्खनन केलेलं आहे आणि त्यासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतात. आणि याशिवाय की सोलापूर विद्यापीठामध्ये ते एम ए आर्किओलॉजी विभागामध्ये विभाग प्रमुख होते गजानन भिडे की यांचं चांगल्या पद्धतीचं पुरातत्वशास्त्रावरचं एक ग्रंथ आहे. तो जर ग्रंथ की आमच्या बसवेश्वर महाविद्यालयामध्ये तो ग्रंथ उपलब्ध आहे, आपल्याही महाविद्यालयामध्ये लायब्ररीमध्ये तो उपलब्ध असेल. मला असं वाटतं जर कोणत्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या मार्गावर मार्गक्रमण करायचं आहे तर हा ग्रंथ मला असं वाटतं जरूर आपण काय करावा की वाचन करावा. तर हा एक मार्ग आहे. आता पुढचा मार्ग जो आहे तो तुमच्या आवडीचा हळूहळू बनू लागलेला आहे, पण हा परंपरागत मार्ग नाही आहे की जे हार्डवर्क करू शकतात आणि जे स्मार्ट वर्क करू शकतात तेच या मार्गावर मार्गक्रमण करू शकतात. आणि तो मार्ग म्हणजे स्पर्धा परीक्षेचा मार्ग. मग MPSC, UPSC, STI, PSI, कॅफो, शिक्षण अधिकारी असे अनेक मार्ग आहेत
की या मार्गावर ही आपण इतिहास विषयातून मार्गक्रमण करू शकता. असं म्हटलं जातं की स्पर्धा परीक्षेचा आत्मा म्हणजे इतिहास आहे. स्पर्धा परीक्षेचं प्रवेशद्वार म्हणजे इतिहास आहे. कारण जनरल नॉलेजमध्ये की हा इतिहास जो आहे तो विषय अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकतो. तर मला असं वाटतं जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहे की जर त्यांनी इतिहास विषय जर त्यांचा असला तर मला असं वाटतं MPSCची, UPSCची आणि अन्य जी काही STI, PSIची जी काही स्पर्धा परीक्षा आहे की हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मला वाटतं सुलभ जाऊ शकते. बऱ्याच वेळी आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो किंवा आपण मराठी भाषिक आहोत, आपलं सेमी इंग्लिश आहे, मग इंग्रजी आपल्याला जमत नाही आणि त्यामुळं आपण या मार्गावर यशस्वी होऊ शकत नाही. मला वाटतं की आपल्या यावर्षी आपल्या लातूर जिल्ह्याने एक नवीन पद्धतीनं आपण बघतो की एक नवीन इतिहास रचलेला आहे. आपल्याला एक विक्रम केलेला आहे की तो म्हणजे की लातूर जिल्ह्यातील 7 विद्यार्थी MPSC UPSCमध्ये काय झालेले आहेत की पास झालेले आहेत. मला असं वाटतं की एक लातूर जिल्ह्याचा हा एक मला असं वाटतं 11वी-12वी बरोबर एक स्पर्धा परीक्षेचा एक नवीन पॅटर्न ठरत आहे आणि ही मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं सार्थ अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. कारण आपल्या लातूर परिसरामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमिक आहेत ही चांगली गोष्ट आहे. अकॅडमी बरोबरच आपल्या लातूर परिसरामध्ये की अनेक अभ्यासिका आहेत आणि मला आनंद वाटतो की आपले आजचे तरुण MPSC UPSC करणारे तरुण मंदिरात कमी आणि अभ्यासिकामध्ये जास्त आहेत की हे मला एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून अत्यंत आनंद वाटत आहे. आणि ज्या वेळेस की ही संख्या जी आहे ज्ञान मंदिरामध्ये साधना करणाऱ्यांची संख्या ज्या वेळेस वाढेल तर मला असं वाटतं की त्यावेळी विद्यार्थ्यांना की यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. तर या स्पर्धा परीक्षेचं एक प्रवेशद्वार हे इतिहास आहे आणि त्यामुळं मला वाटतं की इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी जर स्पर्धा परीक्षेकडं या पारंपरिक मार्गाशी बरोबर या स्पर्धा परीक्षेकडे वळावं, यश हे तुम्हाला निश्चित मिळेल. फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC UPSCच नाही, STI PSIच नाही, तर मला असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवक आणि तलाट्याची सुद्धा परीक्षा द्यावी, शिक्षण अधिकाऱ्याची सुद्धा परीक्षा द्यावी किंवा हा सुद्धा स्पर्धा परीक्षेचाच एक भाग आहे. कारण सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत सरकार की वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळ्या परीक्षा घेत आहे की ज्या MPSCच्या धर्तीवर परीक्षा घेत आहे, UPSCच्या धर्तीवर परीक्षा घेत आहे. जर प्राथमिक शिक्षकांसाठी म्हणजे ते वेगळी CAT घेतली जाते, माध्यमिक शिक्षकासाठी घेतली जाते आणि ज्युनियर लेक्चररसाठी घेतली जाते. जर ती परीक्षा जर आपण पास झालो तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला विना डोनेशन नोकरी मिळू शकते. मला इथं सांगायला आनंद होतो की परवाच की माझाच एक विद्यार्थी की राहुल मोरे नावाचा की पवित्र पोर्टलमध्ये की टेस्टमध्ये चांगला रँक त्याला आला आणि शाहू महाविद्यालयामध्ये 2 दिवसापूर्वीच त्याची नियुक्ती झाली आणि विना डोनेशन. म्हणजे ही की आता ही बाब आपण समजून घेतली पाहिजे की B.Ed असेल, M.Ed असेल, इवन D.Ed असेल की या मार्गाला कमी लेखू नये. या मार्गावर मार्गक्रमण करण्याची संख्या जास्त आहे. या मार्गावर मार्गक्रमण करण्याची संख्या जरी जास्त असली तर या मार्गावर हार्डवर्क करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, स्मार्ट वर्क करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि जे स्मार्ट वर्क करतात ते निश्चितच पवित्र पोर्टलमध्ये त्यांचा रँक MPSC प्रमाणे हाय येतो आणि त्यांचं विना डोनेशन त्यांची नियुक्ती होती. मला असं वाटतं की अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट येणाऱ्या काळात सिनियर कॉलेजच्या भरतीसाठी सुद्धा राबवू शकतो. आणि तसं जर झालं तर विना डोनेशन अनेक विद्यार्थी जे आहे ते सर्व्हिसमध्ये येऊ शकतात. तर मला वाटतं की कुठलंही जो काही मार्ग आहे, आता मग B.Edचा मार्ग असेल, D.Edचा मार्ग असेल, M.Edचा मार्ग असेल, नेटसेटचा मार्ग असेल की कुठलाही मार्ग कमी समजू नये. कारण विद्यार्थ्यांना असं वाटतं किंवा आमचे शेजारी, आमचे अनेक मित्र B.Ed झालेले आहेत, M.Ed झालेले आहेत, ते बेकार आहेत. पण ते बेकार जे आहे ते स्वतःमुळं बेकार आहेत. मला असं वाटतं गाढव मेहनत कामाची नाही आहे, स्मार्ट मेहनत कामाची आहे, स्मार्ट वर्क कामाची आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं सातत्य ठेवणं गरजेचं आहे.
त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावे की असं मला वाटतं की यापुढं आणखी जी काही नवीन करिअरच्या संधी आहेत की त्यामध्ये एक वेगळी संधी आहे, ती म्हणजे म्युझिओलॉजी. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी याकडं जास्त वळतात. आता संग्रहालय शास्त्र, जर या म्युझिओलॉजी हा जर सर आपण MAच्या नंतर किंवा BAच्या नंतर जर आपण डिप्लोमा केला, डिप्लोमा आहे की ज्या पद्धतीनं विज्ञानामध्ये वेगवेगळे डिप्लोमे आहेत, इंजिनिअरिंगला वेगवेगळे डिप्लोमे आहेत है ना, मेडिकलमध्ये जसे वेगवेगळे डिप्लोमे आहेत की त्या पद्धतीनं आपल्या इतिहासामधील हा एक महत्त्वपूर्ण डिप्लोमा आहे. मला असं वाटतं म्युझिओलॉजी संग्रहालयशास्त्र हा जर डिप्लोमा आपण जर केला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं जे वेगवेगळे म्युझियम आहेत, आता विशेषतः सालारजंग म्युझियम आहे, केळकर म्युझियम आहे, रामलिंगप्पा लामतुरी म्युझियम आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वस्तू संग्रहालय आहेत. आणि या वस्तू संग्रहालयामध्ये एक तुम्ही चांगल्या पद्धतीनं एक लॅब अटेंडंट म्हणून है ना चांगल्या पद्धतीची तुम्हाला एक संधी मिळू शकते. फक्त एवढ्यावर आपल्याला समाधानी राहायचं नाही आहे, पण या नवीन मार्गावर मार्गक्रमण करून की आपल्याला लवकर काय करायचं आहे की करिअर आपलं घडवायचं आहे, लवकर आपल्याला जॉब मिळवायचा आहे, लवकर आपल्याला नोकरी मिळवायची की तर आपण बघतो की मराठवाड्यामधले विद्यार्थी या मार्गावर मायक्रोस्कोपमधून बघण्या एवढे मार्गक्रमण करतात. तर या मार्गावर जरूर आपण मार्गक्रमण करावं, याही मार्ग अवलंबावा. निश्चित की आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश हे मिळेल. तर यापुढं आणखी एक संधी आहे सर, तर ते म्हणजे की सर्वांनाच माहीत आहे की प्रस्तावित करत असताना की आदरणीय पारवे सरांनी त्याचा उल्लेख केला, ते म्हणजे पर्यटन. जर पर्यटन की या विषयामध्ये जर आपण डिप्लोमा केला तर तुम्हाला आणखी नोकरीची संधी आहे, आणखी करिअरची संधी आहे. की आपण बघतो की टुरिस्ट सेंटर भरपूर आहे आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ज्याला आपण म्हणतो MTDC आहे, ITDC आहे, महाराष्ट्र पातळीवर प्रादेशिक पातळीवर MTDC आहे, राष्ट्रीय पातळीवर ITDC आहे. तर अनेक जे काही टुरिस्ट सेंटर आहे, तर इथं या टुरिस्ट सेंटरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जॉब मिळू शकतो. आणि हा गव्हर्मेंटचा जॉब आहे, प्रायव्हेटचा सुद्धा जॉब आहे. तर तुम्हाला आकर्षक अशा म्हणजे पॅकेज तुम्हाला यामध्ये मिळू शकतं. पण बघा की MTDCमध्ये, ITDCमध्ये की आपल्या मराठवाड्यातले विद्यार्थी गेलेत का, म्हणजे त्या दृष्टीनं सुद्धा आपण या डिप्लोम्याचा विचार करावा. तर हा डिप्लोमा कसा करायचा आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं, तर तुम्ही BAला इतिहास घेतल्यानंतर सुद्धा हा डिप्लोमा तुम्हाला सोपा जाईल. त्यानंतर MA इतिहास केलात तर हा डिप्लोमा आणखी सोपा जाईल. आणि तुम्हाला जर हा डिप्लोमा करायचा असेल तर आपल्याला जवळच आपल्याला पुणे आहे ना, शिक्षणाची पंढरी आपण पुणे म्हणतो, ती हळूहळू लातूरकडे येऊ लागलेली आहे. तर येणाऱ्या काळात निश्चितच मला असं वाटतं की आपल्या इथं प्राचार्य महोदय डॉक्टर आदरणीय गायकवाड सर बसलेले आहेत. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या दयानंद कला महाविद्यालयामध्ये आणि सायन्स महाविद्यालयामध्ये की अनेक डिप्लोमे जे आहेत ते सुरू केलेले आहेत ना. तर मला असं वाटतं सामाजिक मानवी विद्या शाखेअंतर्गत की आपण जर हा डिप्लोमा जर सुरू केला तर मला असं वाटतं की निश्चितच की आपल्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना लातूर असेल, हिंगोली असेल, उस्मानाबाद असेल, परभणी असेल की या विद्यार्थ्यांना की एक चांगल्या पद्धतीची इथं संधी मिळेल. ते अशा पद्धतीची एक विनंती की आवर्जून मी इथं करतो की वेगवेगळे जे काही मी ज्या डिप्लोम्याबद्दल मी बोललो ते डिप्लोमे जर आपण, मला असं वाटतं या आपल्या चांगल्या पद्धती दयानंद महाविद्यालयाचा एक कॅम्पस चांगला आहे की जर हेही जर आपण डिप्लोमे सुरू केले तर मला असं वाटतं मराठवाड्यातील आणि या 2-4 जिल्ह्यातील की विद्यार्थ्यांना, आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीची संधी मिळू शकेल. तर याचाही की आपण विचार करावा. एक शेवटचा भाग, एक शेवटच्या संधीविषयी मी बोलणार आहे. ती संधी जी आहे ती स्किल बेस्ड एज्युकेशनची आहे. कारण आपण बघतो की आता स्किलकडं वळणं गरजेचं आहे. कारण या स्किल बेस्ड एज्युकेशनचा जर आपण अवलंब केला तर आपण बघतो की सध्या आपल्या विद्यापीठानं सुद्धा स्किल बेस्ड एज्युकेशन सुरू केलेलं आहे. पण आपण स्किलचे पेपर सुरू केलेले आहेत, पण तेवढ्या प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळत नाही आहे. तर ते वाढवण्याची गरज आहे की असं मला वाटतं. मग या स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये इतिहासामधल्या कुठल्या स्किल आहेत की जे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या उपजीविकेचं साधन ठरू शकतं.
आणि त्यामध्ये मला असं वाटतं माझ्या दृष्टीने एक पहिली स्किल आहे तर मोडी लिपी. जर आपण महाविद्यालयामध्ये मोडी लिपीचे सर्टिफिकेट कोर्स सुरू केले, जसं की आता आम्ही महात्मा बसवेश्वर महाविद्यालय इतिहास विभाग आणि पुणे येथील जी काही वसुंधरा मोडी लिपी रिसर्च सेंटर त्यांचं आहे त्यांच्याशी आम्ही सामंजस्य करार केलेला आहे पाठीमागच्या 5 वर्षापासून. आणि दरवर्षी तिथले जोशी सर जी आहेत ते आमच्याकडे एक 8 ते 10 दिवसासाठी येतात आणि विद्यार्थ्यांना मोडी लिपी शिकवतात आणि मग त्यांचं चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतलं जातं. तर मला असं वाटतं की मोडी लिपी सर्टिफिकेट कोर्स जर आपण केला, फक्त सर्टिफिकेट कोर्स पुरतं मर्यादित न राहता चांगल्या पद्धतीच्या त्याची प्रॅक्टिस केलात तर मला वाटतं येणाऱ्या काळात ते आपल्या उपजीविकेचं साधन ठरू शकतं. यापुढं ब्राह्मी लिपी आहे, यापुढं फारसी लिपी आहे, अशा वेगवेगळ्या लिपीचे सर्टिफिकेट कोर्स जे आहेत ते मला असं वाटतं की आपण ठेवू शकतो. आणि त्यामुळं सुद्धा की या मार्गाबरोबर तो दुसरा मार्ग जो आहे तो आपल्या उपजीविकेचं साधन ठरेल. तर एक उदाहरण स्वरूपात एक गंमत म्हणून तुम्हाला एक मी अनुभव माझा सांगतो की मी बऱ्याच वेळी आमच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही मोडी लिपी शिकलेले आहात, थोडीशी प्रॅक्टिस करा, सही जी आहे ती मोडीमध्येच करा. आणि जर की आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची जर अभिरुची जर दाखवली, एक चांगली आवड जर दाखवली तर निश्चित येणाऱ्या काळात ते तुमच्या उपजीविकेचं साधन बनू शकतं. कसं बनू शकतं तर आपण बघतो की उदाहरण स्वरूपात मी मोडीचं घेईन. तर मोडी जी आहे ती यादव काळापासून आहे. यादव काळ आहे, त्यानंतर शिवकाळ आहे, पेशवे काळ आहे आणि ब्रिटिश काळ आहे. किंवा 1950पर्यंत प्रशासकीय जे कामकाज जे आहे ते मोडी लिपीमध्ये होत होतं. आणि मग अशा बाबत जर आपण विचार केला आणि मोडी लिपी सर्टिफिकेट कोर्स करण्याचं जर आपण ठरवलं तर आपल्याला फायदा कसा होतो. मी विद्यार्थ्यांना म्हणतो की आपण प्रत्येक गल्लीमध्ये जावा, प्रत्येक कॉलनीमध्ये जावा, घराच्या समोर एक बोर्ड लावलेला असतो. तो म्हणजे येथे पिको फॉल करून मिळेल, येथे रांगोळीचे कोर्सेस सुरू आहेत, येथे ब्युटी पार्लरचा कोर्स आहे. मला असं वाटतं जर आपण इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी MA BEd केल्यानंतर, MA नेट सेट केल्यानंतर जर त्या मार्गावर जर आपल्याला यश मिळत नसेल, यश मिळणार असतं तर एक आवड म्हणून, एक हॉबी म्हणून, छंद म्हणून त्या दरम्यानच्या काळातच जर आपण मोडी लिपीचा सर्टिफिकेट कोर्स केला आणि घरावर एक पाटी लावली, एक बोर्ड लावला, येथे मोडी लिपीचा मराठी अनुवाद करून मिळेल, येथे फारसी लिपीचा मराठी अनुवाद करून मिळेल, येथे ब्राह्मी लिपीचा मराठी अनुवाद करून मिळेल, तर मित्रहो निश्चित आठवड्यातून 2 तर ग्राहक म्हणजे त्यावर संशोधन करणारे ग्राहक हे तुमच्याकडे येतील, तुमच्याकडं फोन करून येतील, तुमची वेळ घेऊन येतील. आणि या अनुवादासाठी मित्रहो पुण्यासारख्या ठिकाणी, हैदराबादसारख्या ठिकाणी, बेंगलोरसारख्या ठिकाणी व अन्य मेट्रो शहरमध्ये जे संशोधन करणारे विद्यार्थी आहेत की त्यांना आपल्या मातृभाषेमध्ये अनुवाद करता येत नाही, तर एका पेजसाठी तुम्हाला आश्चर्य वाटेल 800 ते 1000 रुपये घेतले जातात. अर्ध्या पेजसाठी 500 रुपये घेतले जातात. मला असं वाटतं अशा पद्धतीचं हे स्किल बेस्ड एज्युकेशन जर तुम्ही घेतलं तर निश्चितच हे सुद्धा तुमच्या उपजीविकेचं साधन ठरेल. जर समजा तुम्ही MA नेट सेट झालात, MA PhD झालात, है ना, प्राध्यापकही झालात आणि प्लस हे सर्टिफिकेटही कोर्स केलात तर 2 ट्रॅकवर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं तुम्हाला एक मानधन मिळू शकेल. तर या अनुषंगानं सुद्धा या वेगळ्या मार्गाचा आपण अवलंब करावा असं मला वाटतं. वेगवेगळ्या करिअरच्या संधी की या बाबतीत की मी आपल्याशी चर्चा केलेली आहे, आपल्याशी हितगुज केलेला आहे, है ना. तर यामध्ये कुठला मार्ग आपण निवडायचा की याबाबत मला असं वाटतं आपण विचार करावा. आपले जे काही विभाग प्रमुख आहेत की यांच्याशी चर्चा करावी, है ना. कुठलाही मार्ग, कुठलीही करिअरची संधी जी आहे ती चांगलीच आहे. फक्त एवढंच आहे की विद्यार्थ्यांनी थोडंसं पेशन्स ठेवण्याची गरज आहे. पण हे करत असताना BA फर्स्ट इयरपासून मी म्हणेल किंबहुना 11वी 12वीपासून जर विद्यार्थ्यांनी जर आपला एम ठरवला, म्हणजे आपलं गोल जर ठरवलं किंवा आपल्याला मला हे करायचं आहे असं वाटतं की एम जर ठरवला तर मला असं वाटतं मार्गक्रमण योग्य पद्धतीनं होतं. एम ठरवला की अचूक नेम लागतो, नाहीतर जीवनाचा गेम झाल्याशिवाय राहत नाही. तर त्या दृष्टीनं मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनी
की आपलं एम ठरवावं आणि एमच्या दिशेनं मार्गक्रमण करावं. एक उदाहरण छोटंसं सांगतो, एक शेवटचं उदाहरण मी सांगतो की बघा की आपण बसस्टँडवर गेल्यानंतर की आपण जी बस आहे त्या बसच्या पाठीकडे बघतो की आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे आणि मगच त्या काय करतो, त्या बसमध्ये आपण चढतो. मग कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण विचार केला पाहिजे किंवा मला कुठं जायचं आहे, मला काय करायचं आहे, मला काय बनायचं आहे. जर आपण विचार केला आणि त्या दृष्टीनं एम जर निश्चित केलं तर मला असं वाटतं निश्चित येणाऱ्या काळामध्ये की तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या जीवनाचा गेम होणार नाही. मित्रहो, बराच वेळ झालं मी आपल्याशी चर्चा करत आहे. तर शेवटी मी एक सांगेन की इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी व सर्वच विषयाच्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांनी जी काही संकटं आलेली आहेत, आता मागच्या 2 वर्षापासून कोरोनासारखं एक महाभयंकर संकट आलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये की आपण घाबरून न जाता, आपण कुठल्याही प्रकारचं नैराश्य न ठेवता की आपण संयम ठेवावा आणि इच्छाशक्ती ठेवावी, न्यूनगंड झटकून द्यावा. तर आणि ही जी काही वेगवेगळे जे काही करिअरचे मार्ग मी तुम्हाला सांगितलेले आहेत, करिअरच्या जी काही संधी सांगितलेल्या आहेत, या संधीवर एक शांतपणे आपण मार्गक्रमण करावं, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं. आणि याबाबत जर काय आपली अडचण असेल तर निश्चितच की आपल्या विभाग प्रमुखाशी, आणि मी सुद्धा लातूरमध्येच आहे ना, माझ्याशी फोनद्वारे आपण संपर्क साधावा की आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्याची उकल आमच्या परीनं आम्ही निश्चितच करू. की शेवटी की आपण इच्छाशक्ती ठेवा, प्रबळ इच्छाशक्ती ठेवा. कारण प्रबळ इच्छाशक्तीच्या आधारे आपण इतिहासामध्ये सांगतो मोठमोठ्या लढाया जिंकल्या जातात. ही सुद्धा तुमच्या एका जीवनाची लढाई आहे. जर या लढाईमध्ये जर तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर विल पॉवर ठेवा, प्रबळ इच्छाशक्ती ठेवा. यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. शेवटी मला या कार्यक्रमासाठी, या विस्तार व्याख्यानासाठी निमंत्रित केलं की त्याबद्दल संयोजक आणि आमचे ज्येष्ठ मित्र इतिहास विभाग प्रमुख पारवे सर की यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष आमचे गुरुवर्य की आदरणीय प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं संधी दिली. त्याचबरोबर विभागातील की सर्व इतिहासाचे प्राध्यापक यांनाही धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्व इतिहासाच्या विद्यार्थ्यांना, इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांना की भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांना इतिहास विषयातील करिअरसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत आणि ते आपलं भवितव्य अगदी चौफेर पसरवू शकतात याबद्दल सखोल मार्गदर्शन केलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर SP गायकवाड सर यांनी आपला वेळ काढून इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर पारवे सर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपतो असं जाहीर करते.